महाराष्ट्राचा विकास 1960 ते 2018. टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? दोराबजी टाटा, जमशेदजी टाटा, रतन टाटा, वीरजी टाटा. तर उत्तर आहे दोराबजी टाटा. टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनी 1910 मध्ये दोराबजी टाटा यांनी सुरुवात केली. स्थापना मुंबई या ठिकाणी. आता 109 वर्ष पूर्ण झाली आहेत. यांच्या मालकीच्या खापोली, भिरा, भिवपुरी पॉवर प्लांट आहेत. हा संयुक्त 2017चा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सहकारी खरेदी विक्री संस्था या नावाने ओळखल्या जातात. सहकार विपणन संस्था, जिल्हा सहकार विपणन संघ, जिल्हा सहकारी विपणन संघ की विपणन संघ. ESI 2017चा प्रश्न. पर्याय उत्तर विपणन संघ. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी संघाशी संबंधित होत्या? भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील का वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजयराव गाडगीळ का वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते. आणि शेवटचा पर्याय भाऊसाहेब थोरात, G.K. देवधर. संयुक्त 2017चा प्रश्न. तर उत्तर आहे वरील सर्व. सहकार चळवळीशी संबंधित व्यक्ती: भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठराव मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ. जर तू याच्यात रेकॉर्ड झालं तो पेन जागून ठेव. हे पेन जागून ठेवा. आता लोक तिथं ऐकतात काय पेन जागून ठेवा. सहकार चळवळीशी संबंधित व्यक्ती: भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, G.K. देवधर. डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली. STI 2016चा प्रश्न. पर्याय अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉक्टर जगजीवन राम, डॉक्टर नीलम संजीव रेड्डी. तर उत्तर आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. 1951 साली जनसंघ या पक्षाची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्याने हा पक्ष स्थापन झाला. कार्य: उत्तमराव पाटील, रामभाऊ म्हाळंगी, वसंत भागवत.